संजय गायकवाड. महोदय, 293च्या एकत्रित प्रस्तावावर बोलण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये जलसंपन्नाच्या विभागाअंतर्गत मागच्या काळामध्ये 57 बांध बांधली गेली होती आणि आता किमान 75 बांधची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळग्रस्त तालुका हा सिंचनाखाली त्या ठिकाणी आला. आताही नव्यानं एक सहस्रमुळी डॅम, उबाळखेड डॅम, त्यानंतर किनोळ्याचा स्टोरेज डॅम, असे एक 7-8 डॅम त्या ठिकाणी उभारण्याचा मागणी त्या ठिकाणी मी केलेली आहे. 5,000च्या वर ज्या तालुक्यांनी आत्महत्या पाहिला असा हा मोताळा महाराष्ट्रातला एकमेव दुष्काळग्रस्त आणि कलंकित तालुका आहे आणि म्हणून त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवून त्यांना जर आर्थिक स्तर त्यांचं वाढवायचं असेल आणि आत्महत्या आपल्याला कायमच्या संपवायच्या असतील तर ही सगळी सिंचनाची कामं जलद गतीनं त्या तालुक्यामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गिरडा स्टोरेज डॅम आणि डोंगर खंडात धरण याचीसुद्धा नव्याने निर्मिती करणं अतिशय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये चरस, गांजा, अफीम, बटन नावाचं कॅप्सूल, बॉन्ड हा एकत्रित नशा करून अल्पवयीन मुलं इतका क्राईम त्या ठिकाणी करता आणि पोलिसांना त्याच्यावर कारवाई देखील करता येत नाही आणि म्हणून हे क्राईम करताना ते बेभान होतात, त्यांना कळत नाही आपण काय करतो काय नाही आणि त्याच्यामुळे चांगल्या लोकांना देखील ते लुटतात. म्हणून अशा क्रिमिनल मुलांचं वय कायदेशीरदृष्ट्या कमी करता येऊ शकते का, ही देखील माझी शासनास त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय विनंती आहे. मुलींच्या संदर्भामध्ये सुद्धा 17 वर्ष 11 महिने 29 दिवस झाले की 18व्या वर्षी मुली आपलं परिवार सोडून आपल्या प्रेयसीसोबत प्रियकरासोबत पळून जातात अध्यक्ष महोदय आणि आयुष्यभर त्या परिवाराला हा मनस्ताप त्या ठिकाणी सहन करावा लागतो. या म्हणजे 12वीतली विद्यार्थी 12 आणि 6 18 वर्षाच्या मुली असतात आणि यांना पाहिजे तशी समज त्याच्यामध्ये नसते, त्यांना ज्ञान त्या ठिकाणी नसतं आणि सहज त्या अशा प्रकारे कुठली तरी सिरियल पाहून किंवा सिनेमा बघून हा निर्णय त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यामुळे त्यांचं देखील पुढचं शैक्षणिक आयुष्य हे खराब होऊन जातं, पुढे त्या शिकू शकत नाही आणि लग्नाच्या बिडीमध्ये ते अडकून जातात. आणि मग ह्या संदर्भामध्ये सखोल एक अभ्यास समिती नेमून या अशा मुलींचं लग्नाचं वय किंवा मुलींचं लग्नाचं वय 21पर्यंत करता येऊ शकते का, जेणेकरून किमान निर्णय घेताना तिची निर्णय घेण्याची क्षमता ही परिपक्वतेप्रमाणे ही त्या ठिकाणी पूर्ण राहील आणि ती निर्णय तसा त्या ठिकाणी घेऊ शकेल. अध्यक्ष महोदय, आमचं बुलढाणा शहर हे डिस्ट्रिक्ट प्लेस आहे आणि डिस्ट्रिक्ट प्लेस असल्यामुळे शहरातली जेवढे काही व्यावसायिक लोक आहेत त्या व्यावसायिकांची दुकानं, प्रतिष्ठानं हे रात्री 10पर्यंत त्या ठिकाणी चालतात, ज्याच्यामध्ये हॉटेल व्यवसाय असतात, किराणा व्यवसाय असतो, इतर व्यवसाय असतात, सगळे असतात. आणि म्हणून जसं आपण मोठ्या मेट्रो सिटीमध्ये त्यांना रात्री 11पर्यंतची वेळ वाढवून दिली, त्यापर्यंत ती वेळ जर आपण त्या ठिकाणी वाढवून दिली तर निश्चितपणे व्यवसायाला गती होईल, कारण शहरामध्ये लोक रात्री 12-1 वाजेपर्यंत घरी जात नसतात आणि म्हणून ही प्रतिष्ठाने उघडे ठेवण्याची परवानगी शासनाने द्यावी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्र राज्यामध्ये गणपती उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा केला, पण हा उत्सव साजरा करताना अध्यक्ष महोदय कुठलाही गणपती उत्सव असू देत, शिवजयंती उत्सव असू देत, रामनवमीचा उत्सव असू देत, हे धार्मिक उत्सव करताना एक 15 ते 30 वर्षाच्या मुलांचं एक टीम तयार होते आणि ती सगळे एकत्र येतात, कॉन्ट्रीब्युशन करतात आणि अशा प्रकारचे उत्सव साजरे करतात. ही आपली परंपरा आहे. एकदा ते मुलं 30 वर्षानंतर कोणी व्यवसायाला जातं, कोणी नोकरीला जातं, ते मंडळ तुटून जातं, नव्यानं मंडळ निर्माण होतं आणि आजच्या वेळेस नवीन मंडळ असल्यामुळे मग गणपती बसला तर त्याला परवानगी द्यायची नाही, रामनवमी काढणारे पूर्वनवीन तुमच्याकडे मागची परवानगी नाही म्हणून तुम्ही नवीन काढायचं नाही, शिवजयंतीचं मंडळ तुम्ही नवीन स्थापन केलं म्हणून नवीनला परवानगी देणार नाही. अशा प्रकारे नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा पोलीस परमिशन देत नाही. अध्यक्ष महोदय, असं जर झालं, जुनी मंडळं जर त्या ठिकाणी लुप्त पावली आणि नवीन पोरांना परमिशन दिल्याच नाही तर या राज्यामध्ये ह्या सगळे उत्सव हे बंद पडायला लागतील. गणपती बसवायचा तर एकच बसवा, दुसरा गणपती बसवायचा नाही. अशा प्रकारच्या सक्त्या ह्या ज्या आपल्या महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी गावागावामध्ये करतात ह्या हटवल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेवटी या राज्याला धार्मिक परंपरा आहे, या देशाला धार्मिक परंपरा आहे
आपण सगळे देवी देवतांच्या महापुरुषांच्या आदर्शावर प्रेरणेवर आपण या ठिकाणी काम करतो आणि त्यांच्या जयंत्या साजऱ्याला करण्याला जर आपण बंधनं घातली तर हे काही उचित नाही अध्यक्ष महोदय. म्हणून ही बंधनं देखील आपण त्या ठिकाणी काढली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही माझी या ठिकाणची मागणी आहे. मागच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय मी मागणी केली होती की आमचा बुलढाणा जिल्हा हे जिजाऊंचं माहेरघर आहे. जिजाऊंनी ज्या 2 छत्रपतीला जन्म दिला ते सिंदखेडा आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि या जिल्ह्याचं नाव जिजाऊ नगर करण्यात यावं अशी मागणी मी मागच्या काळातही त्याकडे केली. आणि दुर्दैवाची गोष्ट तर मागच्या काळामध्ये जिजाऊ महासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना महापुरुषाचा पण दर्जा दिलेला नव्हता अध्यक्ष महोदय. आणि म्हणून तो आजही तो प्रस्ताव केंद्राकडे पडून आहे. ते देखील त्याचा पाठपुरावा होणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. तसंच माझ्या तालुक्याला लागून करवण गाव आहे अध्यक्ष महोदय. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची 8वी पत्नी गुणवंतबाई इंगळे यांचा राजवाडा आहे अध्यक्ष महोदय. तिथे आम्ही परवाच तिकडे भेट दिली आणि 15 आणि 16 एप्रिलला तिकडे हा महोत्सव साजरा होणार अध्यक्ष महोदय. तर त्या राजवाड्याचा देखील उद्धार केला गेला पाहिजे. तो राजवाडा पूर्ण स्थितीमध्ये आणला गेला पाहिजे. आणि ते जे करवण गाव आहे जे या ठिकाणी आजही म्हणजे गुणवंतबाई इंगळेचा तिथे सहवास असला. शिवाजी महाराज तिकडे मुक्कामी होते पण त्या वास्तूचा विकास झालेला नाही आहे. तो विकास देखील करणं अध्यक्ष महोदय अतिशय गरजेचं आहे. आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये पण मी सांगेन अध्यक्ष महोदय की आमच्या इथे MRI 5 टेक्सला मशीन ही 6 महिन्यापूर्वी बसवली. पण त्या 5 टेक्सला मशीनच्या टेक्निकल काही गोष्टीमुळे अजूनही ती चालू केलेली नाही आहे. तर ती देखील चालू करण्यात यावी. आणि कॅथलॅक कार्डियक सेंटर आणि क्रिटिकल सेंटर या क्रिटिकल सेंटरचं देखील काम चालू आहे. कॅथलॅक कार्डियकचं काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु एक महिला अधिकारी मंत्रालयीन लेवलची ज्यांच्याकडे इलेक्ट्रिकलचं इस्टिमेट त्या ठिकाणी आलं केवळ काहीतरी आर्थिक लालसापोटी ते दाबून ठेवल्यामुळं इलेक्ट्रिकची कामं होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे ते काम मागे पडलेलं आहे. तर ते देखील अध्यक्ष महोदय माझी आपल्यामार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की ते देखील काम त्यांनी ताबडतोबीनं करावं. आणि पहिल्या सुरुवातीला अध्यक्ष महोदय की पोलीस रात्री गस्त घालायचे. आज आमच्याकडे शेतकऱ्यांचं पशुधन सर्रास नेलं जातं आणि अध्यक्ष महोदय बाजार कापलं जातं. त्यांच्या मोटार चोरी केल्या जातात, भंगारमध्ये विकल्या जातात आणि त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त झाले अध्यक्ष महोदय. गाड्या येतात आणि हे सगळे पशुधन घेऊन जातात. सुरुवातीला कुठल्याही शहरामध्ये आले तर पोलिसांचा बंदोबस्त असायचा, चेक नाका असायचा. आता तुम्ही कुठेही रात्री गाडी घेऊन जा, तुम्हाला कुठेच पोलीस दिसत नाही, चेक नाका दिसत नाही आणि त्याच्यामुळे या चोरट्यांना हे सगळं मोकळं रान त्या ठिकाणी झालं आहे. ते सगळं ती बंधनं घातली गेली पाहिजे. आणि खास करून हे जे काही तरुण पोरं हे या सगळ्या अंमली पदार्थाच्यामुळे बर्बाद होऊन राहिले याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना सरकारने करावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या मुलांचं आयुष्य बर्बाद होणार नाही अध्यक्ष महोदय. अशी मी मागणी आजच्या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो.